SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची भरती या ठिकाणी निघत आहे। ठीक आहे, आणि या अगोदर जे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। आणि SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि गट संवर्गातली जे हे पद आहे SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारचं, आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे तर हे व्यावसायिक चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते आणि व्यावसायिक चाचणीमध्ये पास होण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे आतापासून प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तर हे तुम्हाला आतापासून त्याचा अंदाज या ठिकाणी लागणार आहे। आणि मेन हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघू शकते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। 2022ला जे SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची भरती निघाली होती लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या भरतीमध्ये झालं होतं। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीमध्ये, तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत भेटते, कारण की गट संवर्गातलं हे पद आहे। आणि जास्त मुलांचं सिलेक्शन झालं आहे 2022च्या भरतीमध्ये। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ह्या भरती दिली होती तर त्यांना तुम्ही या ठिकाणी विचारता की कशा प्रकारे हे भरती प्रोसेस होती, आणि यामध्ये पेपर वगैरे नसतो एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीला। आणि त्याचबरोबर जे मागासवर्गीय कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरू शकता, कारण की 5 वर्षाची सूट यामध्ये असते SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। त्याचबरोबर जे SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 300 रुपये फी असते, आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये फी मागासवर्गीयांसाठी असते। असा निर्णय आला आहे। आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता वर्ग ड कर्मचारी, तर यामध्ये तुम्ही बघू शकता भोजन सेवक ड वर्गाच्या 32 जागा रिक्त आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्याचबरोबर सफाई ड वर्गाचं पद तुम्ही बघू शकता 23 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। तर ह्या शासन निर्णय या ठिकाणी आल्या आणि जागासुद्धा यामध्ये रिक्त आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे अपडेट याच्या अगोदर जे आलेलं आहे शासन निर्णय हे आलेला आहे। नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जागा यामध्ये अजूनही रिक्त आहे। तर लास्ट भरती जी आहे हे 2022ला आली होती एक लक्षात ठेवा, आणि ते सुद्धा मे महिन्याच्या आसपास या ठिकाणी आली होती। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची जी नवीन भरती आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी मे महिन्यापर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा। मे महिन्यामध्ये हे निघण्याची दाट शक्यता, कारण की या अगोदर जे शासन निर्णय या ठिकाणी गृह विभागाचा आलेला आहे, आणि त्या शासन निर्णयामध्ये ज्या रिक्त जागा आहे SRPF भोजन सेवकच्या सुद्धा रिक्त जागा आहे, आणि SRPF सफाईगारच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी रिक्त आणि शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। आणि जेव्हा सुद्धा शासन निर्णय येत असते तर नक्की भरती पडण्याचे त्या ठिकाणी जास्त चान्सेस त्या ठिकाणी असते लक्षात ठेवा। ठीक आहे, तर गृह विभागाच्या याच्या अगोदर जे शासन निर्णय आलेला आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर तुम्हाला जे व्हिडिओ पूर्ण बघायचा, कारण की यामध्ये आपलं सिलेक्शन कसं होते ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर हे जे भरती तुम्हाला मे महिन्याच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे मे महिन्यामध्ये, कारण की 2022ला सुद्धा ही भरती मे महिन्यामध्ये आली होती, आणि यावर्षी सुद्धा चान्सेस आहे की मे महिन्यामध्ये निघू शकते, कारण की 2 वर्ष या ठिकाणी झालेली आहे आणि जागा रिक्त त्यामध्ये। तर कधीही ही मे महिन्यामध्ये भरती येण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा। ठीक आहे, SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार भरतीमध्ये शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीमध्ये, तर लेखी परीक्षा यामध्ये आपली होत नाही, त्याचबरोबर
SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही, आपली ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवर होते। तर आता व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते तर ते मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। तुम्ही सुद्धा आतापासून आपल्या तयारीमध्ये या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये काय असतं की ऑफलाईन ही भरती असते, ठीक आहे। आणि हे भरती निघाल्यावर आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकणार आहे, सध्याच्या कंडिशनला निघालेली नाही आहे, एक लक्षात ठेवा भरती। तर यामध्ये कसं असते, सकाळी जे मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जात असते, एक लक्षात ठेवा, जे आपले 10वीचे मार्कशीट आहे, 7वीचे मार्कशीट आहे, जे पण आपले शैक्षणिक कागदपत्र आहे ते, ठीक आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर भोजन सेवकचं जे व्यावसायिक चाचणी असते, तर एका रूममध्ये मुलांना भोजन सेवकसाठी म्हणजे व्यावसायिक चाचणीसाठी नेलं जाते। व्यावसायिक चाचणी म्हणजे की त्या ठिकाणी आपल्याला स्वयंपाक त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते। तर एका रूममध्ये आपल्याला त्या ठिकाणी नेलं जाते भोजन सेवकच्या पदामध्ये। तर त्या ठिकाणी एका रूममध्ये आपल्याला 100 मार्काची व्यावसायिक चाचणी असते। तर त्यामध्ये जे आपल्याला पदार्थ बनवायला लावते 5। तर पहिलं जे पदार्थ असते तर त्यामध्ये चपात्या बनवायला लावते ते, आणि चपात्या जर तुम्ही बनवल्या त्याच्यासाठी 20 मार्क असते। त्याचबरोबर आपल्याला भाजी बनवायला लावते मिक्स, त्याच्यासाठी सुद्धा 20 मार्क असते। त्याचबरोबर जे दाल तडका त्या ठिकाणी बनवायला लावते याच्यासाठी सुद्धा 20 मार्क असते, झाले किती 60। आणि त्याचबरोबर जे शिरा असते तर शिरासाठी सुद्धा 20 मार्क असते, झाले किती 80। त्याचबरोबर पोहे बनवायला लावते आपल्याला, पोह्यासाठी सुद्धा 20 मार्क, तर हे किती झाले तर 100। तर अशा प्रकारे जे आहे हे 5 पदार्थ आपल्याला बनवायला लावते, आणि त्याच्यासाठी आपल्याला टाईम देते की जवळपास 57 ते 55 मिनिटाच्या अंदर आपल्याला ते 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते। ज्या पण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला, ज्या पण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धत नीटनेटकेपणाने स्वयंपाक केला चांगल्या पद्धतीने, तर त्यांना चांगले मार्क दिले जाते आणि त्यांना पास केलं जाते आणि त्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होते। अशा प्रकारे जे आहे हे व्यावसायिक चाचणी असते, एक लक्षात ठेवा भोजन सेवकची। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचं सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे, कारण की पुरुष उमेदवारांना तरी जास्त स्वयंपाक बनवता येत नाही, पण प्रत्येक महिला उमेदवारांना बनवता येते। आणि जेव्हा 2022ची भरती होती SRPF भोजन सेवकची, तर त्यावेळेस महिला उमेदवारांची जी संख्या होती कमी होती, म्हणजे बोटावर मोजण्याजोगती एवढी संख्या मुलींची होती त्यावेळेस, म्हणजे खूप कमी मुले त्यावेळेस येत आहेत। तर मुले तरी जास्त येतात गट क्रमांकावर 500-500 1000 असे, पण मुली कमी त्या ठिकाणी येत आहेत। तर अशा प्रकारे जे हे भोजन सेवकची व्यावसायिक चाचणी असते। आणि त्याचबरोबर आपण सफाईगारची जी व्यावसायिक चाचणी पाहिली, तर सफाईगारमध्ये काय की आपल्याला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाते। तर रूममध्ये आपल्याला नेल्यानंतर आपल्याला त्या रूमच्या आपल्याला नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवावं लागते, आणि त्याच्यासाठी सुद्धा 3 भागामध्ये आपल्याला काम करावं लागते। पहिलं जे असते ते जे आपल्याला जे झाडू मारावं लागते, झाडू मारण्यासाठी 35 मार्क भेटते। आणि दुसरं जे असते त्यामध्ये प्रसाधनगृह साफ करणे, त्याच्यासाठी सुद्धा 35 मार्क। त्याचबरोबर जे आपल्याला त्या ठिकाणी कचरा साफ करणे आणि नीटनेटकेपणाने साफसफाई करणे याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 30 मार्क असते। अशा प्रकारे जे आहे हे 100 मार्काची जे आहे व्यावसायिक चाचणी असते। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी नीटनेटकेपणाने साफसफाई केली, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जर काम केलं, तर त्यांना चांगले मार्क्स त्या ठिकाणी दिले जाते आणि त्यांचं जे सिलेक्शन त्यामध्ये केलं जाते, ठीक आहे। तर ज्यांनी नीटनेटकेपणाने साफसफाई त्या ठिकाणी केली, ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं, तर त्यांना चांगले मार्क्स त्या ठिकाणी दिले जाते आणि त्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होत असते, ठीक आहे। तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस SRPF भोजन SRPF सफाईगारची, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओत असता आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय